4-5 दिवस झाले प्रजू त्याच्या मावशीकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे आलेला आहे. तर आम्हाला पण गावाला जायचं आहे. मग म्हटलं प्रजूला घेऊन जाऊ. तर त्यासाठी आम्ही पण आलेलो माझ्या बहिणीकडे आणि काल संध्याकाळीच आलेलो होतो. तर म्हणजे अंधार पडायच्या थोडंसं अगोदर आलेलो. 6-6:30 वाजता आम्ही त्यांच्या इथं पोहोचलो आणि आम्ही धनगर असल्यामुळे तर माझ्या बहिणीकडे आहेत मेंढ्या आणि त्यांचं असं रानात राहणं असतं. तर सगळा पसारा आहे तर तो मी इग्नोर करा. आणि म्हणजे पाऊस पण झालेला होता तर त्यामुळं आता दुसऱ्या ठिकाणी आलेले आणि अजून बाकीचा पसारा त्यांचा आवरायचा राहिलेला होता. आणि माझी बहीण पण आमच्यासोबत येणार आहे तर आम्ही निघतो आहे आज माहेरी, कारण आम्हाला जायचं आहे आमरसाला माहेरी माझ्या. आणि बहिणीचं पण जास्त जाणं होत नाही तर ती पण येते आता सध्या आणि तिची मुलगी आहे तिथं राहायला, म्हणजे घरी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी. तर मग बहीण पण येणार आहे कारण बहिणीला लवकर लवकर तिचं जाणं होत नाही तर त्यामुळं मग आम्ही पण निघतो आहे. आणि त्यांचं म्हणजे जे काही वाडं वगैरे होतं तर ते दुसऱ्या ठिकाणी आणलेलं. त्यानंतर मग आमची तयारी वगैरे झाली तर सगळं उघड्यावरच असतं, असं असतं म्हणजे धनगरी जीवन. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे थोडंसं विचित्र वाटेल पण मग असंच असतं, सगळं उघड्यावरती असतं. आणि आता तरी ट्रॅक्टर आहे, पहिले घोड्यांवरतीच ते म्हणजे सगळं रोजचा त्यांचा जो संसार आहे तर तो इथून तिथं न्यायचे. आणि आता आता तसं नाही आहे, आता ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टरमुळं थोडंसं सोयीस्कर झालेलं आहे. तसं तर अवघडच आहे सगळं, एवढं सोपं नसतं मॅनेज करणं. आपल्यांना रोज म्हणजे आपल्यासारख्यांना रोजचं घर आवरणं एवढं मुश्किल जातं आणि त्यांना तर रोजचा हा पसारा इथून उचला, रोजचा तिथे टाका, तिथं पुन्हा सेट करा, असं त्यांचं असतं. तर आपल्याला रोजच्या रोज घर आवरणं पण एवढं मुश्किल जात असतं आणि त्यांना तर रोजच्या रोज पूर्ण सगळं आवरायचं असतं. तर असं असतं धनगरी जीवन. आणि म्हणजे देवाने माझ्यावर तशी काही वेळ आणलेली नाही आणि माझ्या वडिलांकडे पण मेंढ्या वगैरे नव्हत्या तर त्यामुळे हे सगळं आम्ही काही पाहिलेलं नव्हतं. आणि बहिणीला पण तिच्या म्हणजे घरी गेल्यावर हे सगळं करायची वेळ आली तर ते तिला करायला लागलं. त्यानंतर मग आम्ही सगळी तयारी वगैरे केली आणि आम्ही पुढे निघालो. मी, प्रजू आणि रितू तिची मावशी ते मागून येणार होते. तर आणि बहिणीचा मुलगा पण येणार होता. तर ATMमध्ये जायचं होतं पैसे वगैरे काढायला, तर पैसे वगैरे काढले. त्यानंतर मग थोडंसं पायी आम्ही पुढे चालत आलो आणि दाजींनी पुन्हा मग बाकीच्यांना आणून सोडलं, बहिणीला आणि रितूला. बहिणीच्या मुलाला मी आणि प्रजू पुढं आले होते कारण मला ATMमध्ये पण जायचं होतं. तर दाजींनी आम्हाला गाडीवरती अगोदर सोडलं. त्यानंतर मग पुन्हा त्यांना घ्यायला रिटर्न गेले. त्यानंतर त्यांना घेऊन आले आणि बस स्टॉपवरती भरपूर वेळ होता कारण बस यायला वेळ होता. तर तोपर्यंत दाजी बोलले चला रस वगैरे पिऊ, तर तोपर्यंत उसाचा रस वगैरे पेला. आणि हा व्हिडिओ थोडासा अगोदरचा आहे कारण माहेरी गेल्यावर मला वेळच भेटला नाही व्हिडिओ अपलोड करायला. त्याचबरोबर नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि डाटा तर माझा इतका पटकन संपत होता की काही विचारायलाच नको, कारण तिथं 4G चालतं आणि इकडं 5G. तर 4Gमध्ये इतका डाटा संपून जात होता. त्यानंतर मग लाईट वगैरे पण गावाकडं राहत नव्हती. लाईटच्या प्रॉब्लेममुळं मला व्हिडिओ म्हणजे अपलोडच करता आले नाही. तर एक एक करून मी सगळे व्हिडिओ लेट का होईना पण अपलोड करणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा. गावाकडचे साधे सिंपल व्हिडिओ आहेत तर ते मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. त्यानंतर मग आम्ही निफाडमधून थोड्या वेळाने बस आली, बस पकडली. त्यानंतर मग लासलगाववरून पण आम्हाला म्हणजे भेटली बस, पण मनमाडमध्ये आमचे एवढे हाल झाले की काही विचारायलाच नको. कारण खूप वेळ वाट बघितली आम्ही. तर वाट बघितली बस, त्यानंतर नांदगाव बस फेल झालेली तर त्यामुळं मग आम्हाला बसच भेटली नाही. आणि बसची वाट बघता 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 एवढा पाऊस आला की काही माप नाही आणि बस तर काही भेटली नाही. पण मग एक बस आली. त्यानंतर त्या बसमध्ये चढण्यासाठी आम्ही बाहेर उभं राहिलो आणि पाऊस तर चालूच होता वरतून. तर पावसामध्येच आम्ही बसमध्ये चढायला गेलो. तर एवढे प्रवासी होते की ते सगळे बसमध्ये बसले आणि आम्ही मागे राहिलो. आणि आम्ही एवढं ओलं झालो की बस तर नाही भेटली पण मग विनाकारण भिजून गेलो. आणि मनमाडच्या बस स्टॉपवरती एवढा पाऊस प्रचंड, खूप 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 वाट पण बघितली, अक्षरशः पूर्ण ओलं पण झालो. त्यानंतर पुन्हा मग बस बघितली पण काही बस आली नाही. शेवटी मग काळी पिवळीकडे गेलो. काळी पिवळी व्हॅनने मग आम्ही आलो. त्यानंतर फाट्यावरती उतरलो आणि माझे वडील आणि मग माझा चुलत भाऊ आम्हाला घ्यायला आले. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो कारण तिथून पण भरपूर लांब जायला लागतं. त्यानंतर मग संध्याकाळी मस्तपैकी माझ्या चुलतीच्या घरी सगळ्यांनी एकत्र जेवणं केले. चला बाय.